नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत इंजिनियर अतुल जोशी सर, जे मागच्या 18-20 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल ही त्यांची स्पेशालिटी आहे, पण स्पेशालिटी दुसऱ्या अँगलने रेसिडेन्शियल प्रोजेक्टमधल्या कन्सल्टन्सीपेक्षा संपूर्ण प्रोजेक्टच ॲज अ बिल्डर म्हणून ते करतात आणि अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी उत्तमरित्या कंप्लीट केलेले आहेत. त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्ममध्ये आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की आपल्यासारख्या अनुभवी तज्ञ इंजिनियर्सकडून जे येणाऱ्या या क्षेत्रात इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक मूल्य मिळावीत या त्याच्यातून सकारात्मक चर्चा होईल ती त्यांच्यासाठी उपयुक्त ठरावी एवढाच या बिल्ड आयकॉन मागचा उपक्रमामागचा हेतू आहे. सो गप्पांना आधी सुरुवात करूया इथून की आपली शाळा कुठली होती, त्याच्यानंतर कॉलेज कुठून जिथून आपण पुढचं शिक्षण घेतलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे आपल्याला तुम्हाला असं वाटलं की मला पण आता सिव्हिल इंजिनियर बनायचंय. तर काय सांगाल या सगळ्याबद्दल? माझी शाळा धुळ्यामध्ये होते सर. बापना हायस्कूलला प्रायमरी एज्युकेशन झालेलं आहे. त्यानंतर हायस्कूलचं एज्युकेशन JRCT हायस्कूल धुळ्यातच झालेलं आहे. त्यानंतर मी गव्हर्नमेंट ITIला ड्राफ्ट्समन सिव्हिलचा कोर्स केला. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे डिस्टन्स लर्निंग मधून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं 2002 ला. ओके. आणि 2003 पासून मी प्रॅक्टिस करतोय. साधारण 21-22 वर्ष झाले मला. मी कन्सल्टन्सी आणि रो हाऊस स्वतःचे असे प्रोजेक्ट कंप्लीट केलेले. बरोबर. पण मग या फील्ड मागं येण्यामागचं मी म्हणलं तसं का कोणी प्रेरणास्त्रोत होतं, कुणाला बघितलेलं किंवा कुणाचं ऐकलेलं असं? प्रेरणा म्हणजे तसं काही नव्हतं. आमचे मामा जे होते ते मुंबईला असतात. त्यांनी बघितलं होतं. ते गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनी होती. त्यांचे एक मित्र तिथे असे होते. त्यांनी असं ठरवलं की बुवा आपल्या भाच्याला आपण सिव्हिलमध्ये आणायचं. पण मग सुरुवातीला 10वी नंतर आम्ही तिकडे डिप्लोमाला जायच्या अगोदर ITI कंप्लीट केलेलं. बरोबर. त्याच्यानंतर मग सिव्हिल डिप्लोमा कंप्लीट करून या फील्डमध्ये आलो. सो हे शिकल्यानंतर पहिला प्रोजेक्ट वगैरे असं आठवतोय का की जो पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आपण केला, का कुठं सर्व्हिस प्रॅक्टिस केली आधी आणि मग याच्यात लागला? आधी प्रॅक्टिस केली सर. मी औरंगाबादला होतो. औरंगाबादला आर्किटेक्ट सुनील देशपांडे म्हणून होते. त्यांच्याकडे डिझायनिंगची मला खूप आवड होती. ड्रॉइंग्स वगैरे व्हिज्युअलायझेशन याच्यात जास्त मी हे केलेलं होतं. मला असं वाटायचं की तिकडे करिअर करावं, आर्किटेक्ट व्हावं. अरे वा. पण थोडासा आर्थिक परिस्थिती आणि जबाबदाऱ्या असल्यामुळे ते करता नाही आलं, कम्प्लीट नाही करू शकलो. माझं फर्स्ट इयर कम्प्लीट आहे बिहार. बरोबर. पण पुढे राहिलं, ते डिग्री करायचं राहिलं. अच्छा. डिझायनिंगचं हे करत असताना मी औरंगाबादला 1-2 वर्ष प्रॅक्टिस केलेली. आर्किटेक्ट सुनील देशपांडे होते. त्यानंतर धुळ्यामध्ये मी आर्किटेक्ट शहा होते, यांच्याकडे प्रॅक्टिस केलेली. 2-3 वर्ष प्रॅक्टिस करून स्वतःचे हे केलेले. बरोबर आहे. आणि स्वतःचं सुरू केल्यानंतर आजचा जो तुमचा प्रवास आहे, ज्याच्यात तुम्ही म्हटला की मी स्वतःच लँड आपण घेणे, त्याच्यावर रो हाऊसेस उभारणे आणि त्यानंतर ते सेल आउट करणं. तर मग या बिझनेसमध्ये किंवा या मॉडेलमध्ये कसं काय एंटर झाला तुम्ही? सुरुवातीला कसं होतं, कन्सल्टिंग सुरू केलं. आर्थिक असं काही भांडवल नव्हतं माझ्याकडे, कमी होतं. मग मी कन्सल्टन्सी सुरू केली. 1-2-3 प्रोजेक्ट कन्सल्टिंगचे केले. त्याच्यानंतर थोडंफार भांडवल जमा झालं. कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये आलो. कॉन्ट्रॅक्टरशिप मधून मग थोडंसं पुढे 2005 मध्ये एक जमीन घेतली. ती जमीन घेऊन मग ती सेल आउट केली. त्यातनं काय इन्कम झालं. असं करत थोडं करत टप्प्याटप्प्याने आलो. क्या बात आहे. सो आता थेट सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही प्रश्नांकडे आता आपण बोलूया. त्यातला पहिला प्रश्न असा की आता तुम्ही म्हणलं 20-22 वर्षांपासून बघताय, तर यामध्ये एक फार समान धागा इतक्या वर्षात राहिलेला आहे दुर्दैवानं, ते म्हणजे अकुशल कामगार. आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? धोकादायक तर आहेच सर. बरोबर. कारण त्यांचे म्हणजे नॉलेजच नाही त्यांना. बरोबर. त्याच्यामुळे ते आहे, ते विषय आहेच, तो मोठा विषय. होय. तर मग तुम्ही अशा वेळेला काय करता? त्यांना काही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करता का? त्यांना वेगळ्या जबाबदाऱ्या देता का? कसं तुम्ही मॅनेज करता स्वतःच्या प्रोजेक्ट? धुळ्यात जर म्हणाल तर तसं काही वेळच मिळत नाही या गोष्टी करायला. बरोबर. तसं सपोर्ट पण बाकीच्या याचा नाहीये. बरोबर. पण जेवढं आमच्या लेवलला करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं तुम्ही म्हणाला तसं तुम्हाला स्वतः ड्रॉइंगची वगैरे आवड होती. प्लॅन हा अतिशय महत्वाचा घटक आहे कन्स्ट्रक्शन मधला. कारण प्लॅन शिवाय तुम्ही त्या पुढच्या कन्स्ट्रक्शनला जाऊ शकणार नाही.
तर या स्टेजचं तुम्ही आता महत्व काय सांगाल, की त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे जेणेकरून पुढची सगळी प्रक्रिया असेल ती अतिशय सुलभ सोपी होईल? प्लॅनिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर सगळ्या डिझाईन आपली साईट कंप्लीट सुरू होण्याच्या अगोदर आपल्या कंप्लीट असल्या पाहिजे. बरोबर, त्याच्यात नंतर कुठलेही चेंज नसावेत. बरोबर. जर चेंजेस असले तर मग तो साईट कंप्लीट करताना खूपच अडचणी येतात, बरोबर. चुका होतात, प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. पूर्ण डिझाईन्स फायनल करूनच प्रोजेक्ट म्हणजे आमच्या धुळ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर धुळ्यात असे बरेच आहेत. मी कन्सल्टिंग पण करतो त्या अनुषंगाने बोलतोय. की क्लायंट स्टार्ट करतात काम आणि आपलं सगळं डिझाईन फायनल असतात आणि वरच्या लेवलला आल्यावरती ते बरेचसे चेंजेस करून टाकतात. त्याच्यात चुका होतात, सगळे प्रॉब्लेम्स होतात. प्लॅनिंग जे होतं त्यानुसार जर काम झालं तर नक्कीच चांगलं होऊ शकतं. हे झालं प्लॅनिंगच्या बाबतीतलं, पण आता तुम्ही बोलताना बोलला तसं नंतर क्लायंट चेंजेस करतो. हम्म, बऱ्याचदा क्लायंट चेंजेस बजेटच्या अँगलने करतो, हम्म. की नंतर त्याला कळतं की अरे आता हे बजेट खूप जाते आणि आता काय माझे तेवढे पैसे नाहीयेत. तर मग अशा वेळेला बजेट आणि आपण जो केलेला पहिला प्लॅन आहे किंवा आपण जे पहिलं केलेला प्लॅन आहे याच्यावर कसं पुढे जाते, म्हणजे याचं कॉम्बिनेशन कसं तुम्ही साधता, की क्वालिटी पण द्यायची आहे, त्यांचं बजेट पण बघायचंय आणि त्या प्लॅनला पण स्टिक राहायचंय? त्याच्यातच थोडंसं आता आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागते आता. बरोबर. धुळ्याजवळ असं थोडं इकॉनॉमिकल हो, हो. थोडंसं कंडिशन हे कमी आहे त्या धुळ्यातल्या बरोबर, लोकांच्या. बरोबर. त्यामुळे ऍडजस्टमेंट असते. बरोबर. आणि मी जे प्रोजेक्ट करतोय आता इकॉनॉमिकल रो हाऊसेसच आम्हाला जास्तीत जास्त द्यावे लागतायत. बरोबर. म्हणजे लँड कॉस्ट इतके वाढलेले आहेत आता की कमी किमतीचं घर कसं देता येईल हा विचार करतो. बरोबर. मग तुमचं बाकी तर आपण स्टील आणि सिमेंट मध्ये तर काही करू शकत नाही. जे फिनिशिंग ऍटम आहे याच्यातच थोडंसं कॉम्प्रोमाइज करून कॉस्ट कटिंग करू शकतो आपण. दुसरं तुम्ही म्हणालात आता जसं रो हाऊस किंवा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये तुम्ही आहात, तर मग एक उत्तम दर्जेदार बांधकाम देण्यासाठी आणि जसं आपण म्हणतो की घर एकदाच आयुष्यात माणसाचं बनतं किंवा आपण बनवतो, तर मग ते बांधकाम दीर्घायुषी टिकण्यासाठी तुम्ही काय प्रकारची काळजी घेता किंवा कसं क्वालिटी त्याच्यात मेंटेन करता? क्वालिटीमध्ये तर म्हणजे मी जितके आतापर्यंत रो हाऊस केलेले आहेत स्वतःचे प्रोजेक्ट त्याच्यात मी कॉम्प्रोमाइज केलेलंच नाही सर. बरोबर, मी बरोबर. तुम्हाला सांगितलं आताच की जे फिनिशिंग ऍटम आहे यातच मी कॉम्प्रोमाइज Compromise थोडंफार केलेलं आहे. करतो. बाकीचे तर मग सगळे काय काळजी घेता तुम्ही अशा वेळेला बांधकामाच्या वेळेला अजून, की जेणेकरून ते बांधकाम सर्वोत्कृष्ट किंवा उत्कृष्ट होईल, दर्जेदार? मटेरियल्सची क्वालिटीकडे लक्ष देतो मी सगळ्यात आधी. बरोबर. हे मटेरियल क्वालिटीकडे लक्ष देऊनच आपण त्या सगळ्या काम गोष्टी करता. साधू शकतो. बरोबर. दुसरं आता तुम्ही धुळ्याच्या आत किंवा इथं एवढं काम करताय, तर धुळ्याच्या ओव्हरऑल विकासाचं जर विजन असं बघितलं, तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव त्यामध्ये असायला पाहिजे एकंदर धुळ्याच्या विकासामध्ये किंवा सर्वांगीण किंवा आपण म्हणतो पायाभूत सुविधांमध्ये असं जर बघितलं, तर काय सांगता येईल की या गोष्टी असल्या तर एक धुळ्याला एका वेगळ्या लेवलला आपण येणाऱ्या भविष्यात बघू शकतो? नाही, धुळ्याच्या बाबतीत म्हणायचं आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट धुळ्यात अजिबात नाहीये, काहीच नाहीये. ती जर इंडस्ट्री जर थोड्या प्रमाणात आल्या तर बाकीच्या पायाभूत सुविधा ऑटोमॅटिकच मिळतील. म्हणजे आता मी जिथे प्रोजेक्ट करतो तिकडे रस्ते नाहीये, ड्रेनेज नाही. म्हणजे अच्छा. बरेच प्लॉट असे असतात की ते घेतल्यानंतर मला स्वतःला रस्ते बनवावे लागतात. म्हणजे मी 2 प्लॉट घेणार आणि त्याच्यासाठी रस्ता बनवणार. बनवणार. अशा पोझिशनला मी वलवाडी शिवारात देवपुरात कामं करतो. अच्छा. 20 ओ. वर्षापासून मी त्याच एरियात काम करतोय. बापरे! हं. हे झालंय तुमचं विजन असलेलं. हं. पण एक जर सरकारी अपेक्षा किंवा सरकारकडून काय अपेक्षा आहेत मग अशा वेळेला, की तुम्हाला काय वाटतं की सरकारनं कुठल्या ह्याच्यात आधी पहिले लक्ष घालून कामं केली पाहिजे जेणेकरून तो सर्वांगीण विकास आधी लवकर होईल? सरकारने आपला आता गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर या रॉयल्टीज वगैरे ज्या आहेत याच्यात त्यांनी थोडंसं हे दिलं पाहिजे. बरोबर. काही सूट दिली पाहिजे किंवा आपलं बांधकाम क्षेत्र कसं पुढे जाईल याच्यासाठी थोडा विचार केला पाहिजे. धुळ्याच्या बाबतीत म्हणजे कलेक्टर वगैरे धुळ्याचे यांनी असं. बरोबर, बरोबर. म्हणजे आता वाळू वगैरे जी आपल्याला गुजरातमधून मिळते, बरोबर. जितक्या लांबून येते आपल्या धुळ्यात अवेलेबल असताना सुद्धा आपल्याला गुजरातची वाळू आणावी लागते. बरोबर. म्हणजे जी आपण आता 1300-1400 रुपये टनाने घेतोय. आता सध्या 1 महिन्यापासून झाली सुरू आपली धुळ्यातली. ती 700 रुपये म्हणजे इतका फरक निम्म्यावर आहे म्हणजे निम्म्यावर ते. येते. बरोबर. तर गव्हर्नमेंटने जर चांगल्या पॉलिसीज राबवल्या तर आपल्या धुळ्याची डेव्हलपमेंट नक्की होऊ शकते. कॉस्ट कटिंग होऊ कॉस्ट शकते. कटिंग होऊ शकते. बरोबर. दुसरं आता इतक्या वर्षानंतर बिंग सीनियर म्हणून इतके घरं बांधले म्हणजे एका वेगळ्या मॉडेलमध्ये पण तुम्ही काम करताय म्हणून. तर येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना काय सल्ला द्याल एक अनुभवाचा तुमचा, की या फील्डमध्ये येताना तुम्ही या गोष्टी घेऊन या, तुम्हाला यश नक्की मिळेल? या फील्डमध्ये येताना सगळ्यात आधी तर तरुणांनी प्रॅक्टिस केल्यानंतरच या फील्डमध्ये यावं असं मला वाटतं. ओके. कुठल्यातरी सिनियरकडे 1-3-4 वर्ष प्रॅक्टिस करूनच त्यांनी आलं पाहिजे. हा सल्ला राहील. अच्छा. हं. हा सगळ्यात महत्त्वाचा
महत्वाचा सल्ला. मला असं वाटतंय. दुसरं असं आहे की तुम्ही आता आपण कुठल्याही म्हणतो बांधकामामध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी. तर मग स्टील निवडताना काय पॅरामीटर्स तुम्ही बघता की हे स्टीलचे जर 1, 2, 3, 4 क्वालिटीज असतील, गुणवैशिष्ट्य असतील, तर हे स्टील आपण निवडायला पाहिजे किंवा आपल्या साईटवर वापरायला पाहिजे. तसं तर काही सांगता नाही येत. अच्छा, असं काही नाही, किंवा नाही. तुम्ही स्टील सिलेक्ट करताना हम्म. कसं स्टील सिलेक्ट करता असं काही? तसं काहीच नाही. आपल्याकडे 3-4 आहेत आता समजा पोलाद वगैरे जे हो, आहेत हो. अगोदरचे पोलाद बरोबर. आपण वापरत होतो. खाली काय होतं, काही चांगले प्रोजेक्ट होते त्याच्यात आपण टाटा आणि मेटारोल सुद्धा वापरलेले, सेलचं वापरलेलं आहे असं. अच्छा. पण तेवढा काही हे मिळालं नाही अच्छा. मला. पण मग आयकॉन स्टील कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का तुम्ही? हा, आता चालू आहेत ना आपल्या रो हाऊसेसला. मग कसं आहे फीडबॅक तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे काय. हो. दुसरं आणखीन एक विचारायचं होतं, म्हणजे आता तुम्ही इतके प्रोजेक्ट म्हणजे 400 पेक्षा जास्त प्रोजेक्ट कंप्लीट केल्यानंतर खरा एक अवघड प्रश्न आहे असा की एखादा स्वतःचा आयकॉनिक प्रोजेक्ट असा जर तुम्हाला मी विचारला की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला आनंद, समाधान किंवा अभिमान वाटला, तो प्रोजेक्ट माझ्या हातून घडतोय किंवा मी काहीतरी केलंय, वेगळं केलंय याच्यात, काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलाय, असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का? वेगळं तसं तर नाही सर. आपले जे धुळ्यात चालू आहे ते आपले माझे मॅक्झिमम प्रोजेक्ट जे आहेत ते रो हाऊसेसचे झालेले. बरोबर. सगळे जवळपास सारखेच असतात. बरोबर. पण त्यात मी चांगला करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो. करत हां. असतात. आणि दुसरं एखादा प्रोजेक्ट करताना कधी सुरुवातीच्या काळात किंवा आत्ताच्या पण काळात कधीतरी अचानक एखाद्या आव्हानाला तोंड द्यावं लागतं. अचानक एखादी अडचण येते किंवा एखादा प्रसंग असा येतो की आता पुढे काय करायचं कळत नाही. अचानक काहीतरी नैसर्गिक आपत्ती उद्भवते, कुठली अडचण येऊ शकते. अशा वेळेला ते आव्हान कुठलं होतं आणि त्यावर तुम्ही मात कशी केलीत? असा एखादा प्रसंग किंवा घटना आठवतीये का? तसं तर अडचण काही आलेली नाही सर. कोविड काळातच थोडासा प्रॉब्लेम आलेला होता. बर. म्हणजे आमचे जे बंगलेज होते ते सेल आउट झालेले नव्हते, अडकलेले होते. बाकी तशा अडचणी म्हणजे अशा लोकल लेवलला बऱ्याच अडचणी येतात, पण त्या सॉल्व्ह पण होतात. होत असं मोठी अडचण अशी काही आलेली नाही. बरं, ठीक आहे. सो हे होते इंजिनियर अतुल जोशी सर. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की मागच्या 20-22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि स्वतः ते रो हाऊसमध्ये मास्टर आहेत असं म्हटलं पाहिजे, कारण इथे रो हाऊसचे प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले. अनेक मध्यमवर्गीयांना स्वतःचा हक्काचं घर त्यांनी दिलेलं आहे. आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत आणि ज्या सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न असतं ते तुमच्या हातून पूर्ण व्हावं, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.